नमस्कार मंडळी, मी पल्लवीज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त असे पांढरे शुभ्र बटाट्याचे वेपर्स तयार करणार आहोत। उन्हाळ्याची चाहूल लागतात ना, सगळ्यांच्या घरी वाळवणाचे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात आणि त्यातला हा सगळ्यात जास्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा म्हणजे पांढरे शुभ्र छान बटाटा वेपर्स। बघा किती छान तयार झाले, खुसखुशीत, अजिबात तेलकट होत नाही किंवा तळल्यानंतर लाल होत नाही, वाळल्यानंतर अजिबात काळे पडत नाही। बटाटा वेपर्स करणं खूप सोपं आहे। फक्त काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवले ना तर आपले परफेक्ट असे बटाटे वेपर्स तयार होतात आणि एकदा तयार केले ना तर 1 ते 2 वर्ष आरामात टिकतात। त्याच्यासाठी इथे मी 2 किलो प्रमाणात बटाटे घेतले। बटाटे बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं। साधारण 1 तास तरी पाण्यात बुडवून ठेवायचं, म्हणजे एक्स्ट्राची जी माती असते ती संपूर्ण निघून जाते। आणि बटाटा वेपर्स करण्यासाठी कधी पण इंदोरी पातळ सालीचा नवीन बटाटा वापरायचा, जे की आता जानेवारीमध्ये यायला सुरुवात होतो। एकतर या बटाट्याचा सालसुद्धा पातळ असतो, स्टार्चचं प्रमाणसुद्धा खूप कमी असतं, त्याच्यामुळे बटाटे तळल्यानंतर लाल किंवा वाळल्यानंतर अजिबात काळे होत नाही। त्याच्यामुळे शक्यतो नवीन बटाटा घ्या। अशा पद्धतीने सगळे साली आपल्याला काढून घ्यायचं आणि साली काढून झालं ना तर लगेच बटाटा भरपूर असं मोठ्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये टाकून घ्यायचं, कारण हवेच्या संपर्कात येऊन बटाटा काळा पडू शकतो। त्याच्यामुळे सोलून झाला की लगेच पाण्यामध्ये काढून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने मी सगळ्या बटाट्याचे साल काढून घेतले आणि एकात 2 बटाटे खराब किंवा डाग वगैरे असेल तर अजिबात वापरायचं नाही, कारण आपण हे बटाटे वर्ष ते 2 वर्ष वापरतो याचे चिप्स। त्याच्यामुळे खराब असलेले बटाटे अजिबात वापरायचे नाहीत। आता आपण लगेच वेपर्स तयार करून घेऊया। इथे मी मोठी परात घेतले, भरपूर पाणी घेतले। असे बटाटे डायरेक्ट आपण पाण्यात चिप्स पाडून घेतले ना तर अजिबात काळे पडत नाही। बटाटा बघा असा उभा न पकडता असा आडवा पकडून चिप्स पाडून घ्यायचे, मस्त असे मोठे चिप्स तयार होतात। जर तुम्हाला गोल आवडत असेल तर तुम्ही तसे सुद्धा करू शकता, पण अशा पद्धतीने तयार केले ना तर मस्त मोठे मोठे बटाटे चिप्स तयार होतात। आता बघा एकदम जाड पण नाही आणि पातळ पण नाही, मस्त मध्यम असा चिप्स आपल्याला पाडून घ्यायचे। एकतर पातळ केले तर तेलात घातल्यानंतर पटकन करपतात आणि जाड केले तर अजिबात फुलत नाही किंवा हलके तयार होत नाही। आता बघा अशा पद्धतीने मी सगळे चिप्स तयार करून घेतले। आता तयार झालेले चिप्स आपल्याला मोठं भांडं असेल तर एका मोठ्या भांड्यातच तुम्ही हे सगळे चिप्स बुडवून ठेवू शकता आणि तयार झाल्यानंतर साधारण अदलून बदलून 3 ते 4 पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायचे, कारण आपण जितके बटाटे स्वच्छ धुवून घेतो तितकेच आपल्या बटाट्यातलं स्टार्च निघून जातो आणि बटाटे वाळल्यानंतर काळे पडत नाही। बघा मी अलटून पलटून साधारण 4 ते 5 पाण्याने बटाटे स्वच्छ धुवून घेतले। बघा किती नितळ पाणी दिसतोय, अजिबात स्टार्च नाही। आता एक तुरटीचा खडा घेतलाय। आता मी साधारण 4-5 वेळा दोन्ही भांड्यांमध्ये फिरवून घेणार आहे। याच्याने काय होतं, आपले बटाटे छान पांढरे शुभ्र तयार होतात। तुम्हाला नसल वापरायचं, नाही वापरलं तरी चालतील, पण बटाटे अजिबात काळे होऊ नये याच्यासाठी तुरटी वापरावी लागते। मस्त असे तुरटीचे खडे बघा मी याच्यात फिरून घेतले आणि मग मस्त असे पांढरे शुभ्र आपले बटाट्याचे चिप्स तयार झाले। ही सगळी प्रोसेस रात्रीच करून ठेवायची, म्हणजे पटकन असे सकाळी आपण बटाट्याचे चिप्स करून घेऊ शकतो। किंवा तुम्ही रात्री जरी नाही केले तरी चिप्स पाडून घेतल्यानंतर साधारण 5 तास तरी पाण्यात ठेवायचे, म्हणजे मस्त असे कडक आपले चिप्स तयार होतात आणि स्टार्चसुद्धा बऱ्यापैकी खाली पाण्याच्या तळाला जाऊन बसतो। त्याच्यामुळे ही प्रोसेस करावी लागते। आता आपण मोठ्या भांड्यात पाणीसुद्धा गरम करून घेतले। पाणी चांगलं खळखळून गरम करून घ्यायचं आणि मोठं भांडं वापरायचं। आता 2 किलोसाठी इथे मी 1.5 चमचा मीठ वापरला आहे। मीठ बेताने वापरायचं, कारण जरी आता चिप्स जास्त दिसत असेल तरी वाळल्यानंतर कमी होतात, त्याच्यामुळे बेताने मीठ घालून घ्यायचं। तयार करून घेतलेले चिप्ससुद्धा पाण्यात सोडून घ्यायचे। इथेच आपण मोठं भांडं वापरतोय, तुमच्याकडे भांडं मोठं नसेल तर तुम्ही 2 बॅचेसमध्ये हे उकळून घेऊ शकता, पण शक्यतो मोठ्या भांड्यात उकळून घ्यायचं, म्हणजे सगळीकडनं एकसारखे उकळले जातात आणि चिप्सचा लगदासुद्धा होत नाही। आता चिप्स घालून झालं की सारखं आपल्याला मिक्स करत राहायचं, कारण मिक्स करत राहिलं तर सगळीकडनं आपला चिप्स एकसारखा शिजला जातो। आपल्याला झाकण ठेवून साधारण हे चिप्स 8 ते 10 मिनिटं उकळून घ्यायचं, त्याच्यापेक्षा जास्त उकळायचं नाही। जर तुम्हाला असं कळत नाही तर एक चिप्स उकळल्यानंतर तोडून बघायचं। तोडल्यानंतर कागदासारखा फाडला जातोय तर आपला चिप्स अगदी परफेक्ट शिजला असं समजायचं, आणि तसं नसेल समजेल तर डायरेक्ट 8 ते 10 मिनिटापेक्षा जास्त उकळून घ्यायचं नाही, कारण जास्ती आपण
बटाटा चिप्स उकळून घेतले तर तळल्यानंतर चिप्स पटकन असा लाल होतो आणि खायलासुद्धा चांगला लागत नाही. आता बघा मी तुम्हाला तोडून दाखवते. तर इथे मी तोडून बघितले, आपला चिप्स शिजलेला नाही. तर आपण आता साधारण 2-3 मिनटं अजून शिजवून घेऊया. अशा पद्धतीने आपण परफेक्ट असं शिजवून घेतलं ना तर आपला चिप्स अजिबात कुठेही बिघडत नाही. आता बघा 3 मिनिटानंतर मी परत एकदा एक चिप्स घेतले, थोडं गार करून घ्यायचं आणि तोडून बघायचं. बघा पटकन असा तुटलाय, म्हणजे आपले चिप्स व्यवस्थित असे शिजले. अशा पद्धतीच्या झाऱ्याने पटकन काढून घ्यायचं, म्हणजे ओव्हरकुक व्हायला नको. अशा पद्धतीच्या झाऱ्याने मी काढून डायरेक्ट कापडावरती घालून घेणार आहे. पटकन घालून घ्यायचं किंवा मोकळे तरी करून ठेवायचे, म्हणजे आपण एका पातेल्यातच घालून ठेवलं तर त्याची कुकिंग प्रोसेस थांबत नाही, मग बटाटा ओव्हरकुक होतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या एका बेडशीटवर किंवा कॉटनच्या कपड्यावरती तुम्ही पसरून ठेवू शकता. आता बघा मी उन्हात न वाळवता घरातच बटाटा चिप्स वाळवून घेणार आहे. तरीसुद्धा आपले बटाटा चिप्स छान असे पांढरे शुभ्र तयार होतात. तयार झालेली चिप्स इथे मी कॉटनच्या स्वच्छ बेडशीटवरती घालून घेते आणि अशा पद्धतीने एक एक मोकळे मोकळे घालून घ्यायचे, कारण एकमेकाला चिटकू नये म्हणून मस्त असे मोकळे पसरट घालून घ्यायचे. आता हे मी घरातच वाळवून घेणार आहे. साधारण 3 दिवस लागतात, पण जर तुम्ही डायरेक्ट उन्हात वाळवून घेणार असाल तर तुमचे बटाटा वेपर्स फक्त 2 दिवसात तयार होतात. आता मी इथे 3 दिवस फॅनखाली वाळवून घेतले आणि साधारण एक पूर्ण दिवस मी कडकडीत उन्हात हे चिप्स वाळवून घेतले, कारण वाळवणीचे पदार्थ आपण साधारण 1 ते 2 वर्ष वापरतो. त्याच्यासाठी उन्हात कडकडीत वाळवून घ्यायचे, कारण अजिबात वर्ष ते 2 वर्ष खराब होत नाही आणि तयार झालेला पदार्थसुद्धा छान खुसखुशीत तयार होतो. तळल्यानंतर चिप्स मस्त असे हलके होतात आणि तेलकटसुद्धा होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला चिप्स पूर्णपणे वाळवून घ्यायचे. आता तयार झालेले चिप्स आपण वर्ष ते 2 वर्ष आरामात स्टोअर करून घेऊ शकतो. एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचे. मस्त असे कडक चिप्स तयार झाले पाहिजे, अजिबात मऊ किंवा कुठं वाळलेले नसावे. मस्त असे तयार करून झालेले आहे. आता आपण हे चिप्स साधारण 2 ते 3 वर्ष जरी वापरले ना तर अजिबात खराब होत नाही, कारण मी मागच्या वर्षी तयार केलेले चिप्स माझे आत्तासुद्धा आहे आणि तसेचे तसेच आहे. अजिबात वास किंवा खराब झालेले नाही. चिप्स तळण्यासाठी आता इथे मी कढईत तेल घेतले. तेल चांगलं गरम असायला हवं, तरच आपले चिप्स छान फुलतात. मस्त असं कडकडीत गरम करून घ्यायचं तेल, जास्त पण कडक नाही, म्हणजे तळल्यानंतर लाल होऊ नये. आणि बघा अजिबात तळल्यानंतर आपले चिप्स तेलकट किंवा लाल झालेले नाही. अशाच पद्धतीने आता मी तुम्हाला थोडे चिप्स तळून दाखवणार आहे. मस्त असं मोठ्या आचेवरती आपल्याला चिप्स तळून घ्यायचेत. आणि चिप्स तळत असताना फक्त तेलाचा टेम्परेचर व्यवस्थित बघून तळून घ्यायचं, कारण एकदम कमी गरम तेलात तळून घेतले तर खूप तेलकट आणि पाहिजे तसे चिप्स आपले फुलत नाही, आणि एकदम कडकडीत तेलात तळून घेतले तर पटकन असे चिप्स लाल होतात आणि खाताना सुद्धा चांगले लागत नाही. आणि बघताय ना तुम्ही किती खुसखुशीत, अजिबात तेलकट नाही, पांढरे शुभ्र आपले घरच्या घरी चिप्स तयार झालेले आहे. मार्केटचे अनहायजेनिक प्रिझर्वेटिव्ह वापरलेले चिप्स मुलांना खाऊ घालण्यापेक्षा आपण घरच्या घरी असे एकदम सोप्या पद्धतीने तयार करून वर्षभर खाऊ शकतो. आणि तयार केलेले चिप्स आपण मुलांना पाहिजे तेव्हा तळून देऊ शकतो. तर कशी वाटली ही आजची साधी सोपी रेसिपी? तुम्हीसुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचसोबत आजची साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत. धन्यवाद.